सामाजिक बांधकाम विभागातील बोगस प्रमाणपत्र धारक अधिकाऱ्यांच्या विरोधात करण्यात आले आत्मदहनाचा प्रयत्न। दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून दिनांक 9 ऑगस्ट पासून बोगस प्रमाणपत्र प्राप्त करून 13 इंजिनियर यांनी शासनाला फसवून करून नोकरी प्राप्त केली, म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांची संपत्ती जमा करण्यासाठी तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीकरिता आंदोलन करण्यात येत होते। मात्र मागणी पूर्ण न झाल्याने दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून ऑगस्ट 15 रोजी दक्ष पत्रकार संघ अध्यक्ष दीपक कुमार बागुल यांनी आत्मदहनाचा प्रयत्न यावेळी केला। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने दरम्यान मोठा अनर्थ टळला आहे। शासनाने या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि या अधिकाऱ्यांवर 420 चा गुन्हा दाखल करून यांचे भारतीयत्व रद्द करण्यात यावे। तुमची मागणी काय होती? कोणत्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते? आम्ही 9 ऑगस्ट पासून आंदोलनाला बसलेलो होतो, तरी सुद्धा शासनाकडून अजून आम्हाला कोणत्याही प्रकारचे उत्तर आलेले नाहीयेत व त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये। नमस्कार। गेल्या 9 ऑगस्ट पासून आम्ही दक्ष पत्रकार संघाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम येथे जन आंदोलन लावलेलं होतं। त्यासाठी जे अधिकारी आहेत, इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, अधिकारी, अभियंता, त्यांनी बोगस प्रमाणपत्र देऊन प्रकल्पग्रस्ताचे त्या खोट्या शासनाला फसवून त्यांनी त्या नोकऱ्या मिळवल्या आहेत। तरी त्यांनी ती शासनाची फसवणूक केली आणि त्या नोकरीच्या जोरावर त्यांनी करोडांचा भ्रष्टाचार केला व शासनाने अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर केली नाहीये। आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी आत्मदहनाचा मी इशारा दिलेला होता व तो मी आज पूर्ण करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।